नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस। आता नियमित योग हीच उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्याची गुरुकिल्ली। आता कितवा योग दिवस आपण आज साजरा केला तर बघा 11वा योग दिवस आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला। आता मन प्रसन्न ठेवायचं असेल, शरीर तंदुरुस्त ठेवायचं असेल तर योग महत्वाचा। आता ह्याचा इतिहास काय मित्रांनो, तर बघा 27 सप्टेंबर 2014 मध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी युनोमध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेमध्ये भाषण केलं आणि या भाषणामध्ये सगळ्या जगाला सांगितलं की योग किती महत्वाचा आहे आणि अशी विनंती केली की आंतरराष्ट्रीय स्तरावर योग दिवस साजरा केला जावा। आता मग संयुक्त राष्ट्र संघटनेनं काय केलं मित्रांनो, तर बघा 11 डिसेंबर 2014 मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेच्या 177 देशांनी भारताच्या या प्रस्तावाला मान्यता दिली आणि सर्वात कमी कालावधीमध्ये म्हणजे 90 दिवसामध्ये भारताचा हा प्रस्ताव मान्य झाला। आणि सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय योग दिवस याची सुरुवात जर कधी झाली असेल तर 21 जून 2015 पासून याची सुरुवात झाली। आता जेव्हा ही योग दिवस साजरा झाला 2015 मध्ये, त्याची थीम काय होती तर सामंजस्य आणि शांती। सामंजस्य आणि शांती याची थीम होती। आणि 2025 मध्ये जो आंतरराष्ट्रीय योग दिवस आपण साजरा केला त्याची थीम काय होती तर एक पृथ्वी आणि एक स्वास्थ्य। आता योगाचं महत्व काय, शारीरिकदृष्ट्या सक्षम, तणाव कमी, आराम मिळतो, मानसिकदृष्ट्या सक्षम, झोप व्यवस्थित होते, रोग प्रतिकारक क्षमता वाढते, ऊर्जा निर्माण होते। आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा 21 जूनचं, कारण 21 जून हा सर्वात मोठा दिवस आहे। सूर्य कर्कवृत्तावर येतो आणि त्याचं दक्षिणायन सुरू होते, 15 ते 16 तास त्याचा प्रकाश राहतो। आणि मग अशा पद्धतीनं योग दिवस आणि सर्वात मोठा दिवस याची सांगड स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून मुलांना तुम्हाला माहिती असली पाहिजे। अशीच नवीन माहिती मिळवण्यासाठी नागनाथ उस्तुरे नावाचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा। थँक्यू।